नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे एक जुनी आठवण, शाळेबाहेर मिळणारे लाल आणि हिरव्या मिरच्या। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल हे ऑप्शनल आहे, तुम्ही तूपही टाकू शकता। तेल टाकून मी चांगलं त्याला मिक्स करून घेते, म्हणजे आपले हे हिरव्या आणि लाल मिरच्या मस्त अशा कुरकुरीत होतील खाण्यासाठी। हे चांगलं सगळं मी मिक्स करून माझं झालेलं आहे। आता एका वाटीमध्ये मी थोडं थोडं पीठ वेगळं करून घेते। आता मी इथे थोडंसं पीठ काढलेलं आहे। आता मी जेवढं पीठ परातीमध्ये आहे त्याच्यामध्ये मी फूड कलर टाकणार आहे, हिरवा कलर। हिरवा कलर माझं टाकून झालेला आहे। आता मी जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकून मी पीठ मळून घेते। पिठाचा डो जास्त पातळही नको, जास्त घट्टही नको, एकदम असा सेमी असा मी डो तयार करून घेते। अशा प्रकारे माझा एक डो मळून झालेला आहे। मस्त मी ह्याला रेस्टसाठी ठेवते 10 मिनिटं। आता मी दुसरा जो वाटीमध्ये पीठ काढलेला आहे तोही मी मस्त मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये मी लाल कलर टाकते, लाल कलर टाकून तोही अशा प्रकारे मी चांगला मळून घेते। मळून झाल्यानंतर हे पण मी 5 ते 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवते। बघू शकता, रेड कलर टाकून मी मळून घेते। जास्त पातळ नाही आपल्याला हे डो तयार करायचा आहे। आपल्याला भाकरीचं पीठ कसं लागतं आपल्याला तसंच हे तयार करायचं आहे। शाळेची एक जुनी आठवण, तुम्ही पण नक्कीच खाल्ले असेल, तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। बघू शकता किती मस्त रेड कलर आलेला आहे। इथे पीठ मळून झालेलं आहे। आता दोन्ही पीठं मी 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून दिलेले आहेत। 10 मिनिटानंतर मी ह्याचे मिरच्या बनवायला सुरुवात करते। असं गोळा करते मी आणि हाताने असं लांब लांब त्याला शेप देऊन देते, थोडं थोडं पातळ पातळ असं। आम्ही लहान असताना हे खूपच खायचो। एक लहानपणीची आठवण म्हणून ही रेसिपी मी बनवून दाखवलेली आहे। तुम्ही पण एक नक्कीच ट्राय करा ही रेसिपी। इकडे माझे सगळ्या मिरच्या तयार करून झालेल्या आहेत। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे। ह्या सगळ्या मिरच्या मी तेलामध्ये मस्त अशा तळून घेते बारीक गॅसवरती। आधी तुम्ही गॅस एकदम फास्ट करून तेल मस्त असं गरम करून घ्या, नाहीतर आपण फास्ट गॅसवरती जेव्हा ह्या मिरच्या तळणार तेव्हा ह्या मिरच्या म्हणजे आतून कच्च्याच राहतील। म्हणून हे आधी तेल चांगलं गरम करून घ्या, नंतरला गॅस मीडियम करून मग ह्या सगळ्या मिरच्या तळून घ्या। बघू शकता इकडे माझ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या तळून घेते, मस्त अशा कुरकुरीत एकदम। आता इकडे मी ह्याच्यासाठी पाक तयार करते। इथे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि साखर त्या पातेल्यामध्ये टाकलेली आहे। जेवढी मी साखर घेतलेली आहे तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे। आता मी ह्याची मस्त उकळी काढते, म्हणजे ह्याला एक तार असं ह्याचा पाक तयार करून घेते। बघू शकता ह्याचा पाक रेडी आहे। हे गॅस मी आता मीडियम केलेला आहे आणि जे मी मिरच्या तळलेले ते सगळे ह्या पाकेत टाकून मस्त ह्याला पाकेमध्ये थोडंसं म्हणजे चालू गॅसवरतीच थोडं शिजू देते। बघू शकता माझ्या इथे लाल आणि हिरव्या मिरच्या शाळेबाहेरची आठवण खाण्यासाठी मिरच्या एकदम रेडी आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।